नका राव जाय जाय मी म्हातारी नाही म्हणते ते म्हातारी येईल इकडं. ते म्हणून राहिले ना ते काय म्हातारी बसेल बा अरे शेतात गेल्यावर वाळेला लाकूड भेटत नाही तुला सगळं बाईक ही विचार म्हातारीचं चालला गेलं काय सारखेला म्हणले भाऊ हा नारायण किशोर बोलजरी म्हणे ना म्हणे ना म्हणून का सोडा गेलो त्याचे तुम्ही गु खाऊन ठेवले मला विचार तुझ्या म्हातारीला म्हातारी करू बायको म्हातारी नाही असं हा म्हातारी नाही म्हणते म्हातारी म्हातारी बायको करू का करी म्हणते म्हातारा म्हणला कडे मग बाकीच का रे नाना नका राव मला काय म्हणायचंय हे दाना पाहिजे हे पाय 30-35 चे नवरदेव फिरू राहिले त्यांना बायका भेटणार ना तुला आयती वेती भेटणार संध्यालाही ओरले यार, संध्याकाळी पंगत होईल मंडप टाकेली हवे यार. हा नका राव जाय जाय घेऊन जा तुमचं म्हणणं आहे? हा जा बाई तुमचं काय म्हणणं आहे? माझं काहीच म्हणणं नाही तुम्ही एका पायावर उभा आहे. नका राव जाय रे मग पोट दुखत अरे जाय घेऊन जाय मी पण सबडून जाऊन येऊ मी साकोराला तुला घेऊन जाईल अरे वा तुम्ही म्हणले हा. अरे वा जाय घर चालून लक्ष्मी आली हाव ना अरे बाप लोकल भेटना ना आपल्याला भेटना नाही ना बा. आणा घ्या का बा म्हणा ना लग्नाला ए, मी बा म्हणले आता. ए, आजोळा. वा रे वा तिकडे वा इथं धाराधारी होत राहती आजोडे सांग पाय जोडा पाय जोडे ए, माग कुसकुस करू नका. इथं काय सांगू? बाई आजोडे जोडले का जोडा स्वाती श्री गजनायकम गजमुखम बोला ते दर्शिक मजा केली त्याला मंगळाष्टक म्हणाल तो तिथेच वागतो का तुला नुसतं घेऊन जाय म्हणलं तर लागला मंगळाष्टक म्हणाला का हो नाना हा काय सांगा काय झालं माग सरक बापरे अरे झालं काय तुला आज जे सांगून आलो अरे हा बाम ना झालं पोतीपुरा का पोतीपुरा नाही ना भावलं अरे असं बामण म्हणे मला ह्याला काय यनमत माणूस आहे राव. हा ना बामण मला म्हणे. हा म्हणला असं काय सांगा राम लक्ष्मण सीता माई वनवासामध्ये निघल्या बापरे हरिभक्ती पारायण गौतमी पाटील सांगू राहिलं का का त्यातला भाग येतो असं आहे का असं तुम्हाला थोडे डोक्याचा भाग नाही असं ना असं ना हे रे बावलाट. अरे कीर्तनकाराचं काही समजत का? सांगा मारा मुसळ फोडीन. सांगा राम लक्ष्मण सीता माई वनवासामध्ये राम सीता आणि वनवासामध्ये निघल्या सीता आणि राम पुढे गेले आणि त्यांना काळी पिळी न्यायला आली राम लक्ष्मण सीताला आणि रामाला खाली पिली बसून डोंगरामध्ये गेले दोघ जण लक्ष्मण माग राहिला अरे अवघड झालं त्याची भलती फजिती अरे 407 ला लटकून मागून आला 407 लक्ष्मण हा त्यांच्या पाठीमागे गेला त्याचा कपडा त्या कुर्त्यात याच्यात गुतला फाटका फाटकात गुतला तरी उडी खाऊन अरे खाली लय दैन झाली थंडीचे दिवस हाव ना 407 थांबा ना ना लटकून कसा तरी आला आला उंच मोठा डोंगर वर हा तिथं वनामध्ये असं वर असं वर डोंगर वरच राहतो ना खाली राहतो का डोंगर डोक्याचे भाग आहे का? कोणाला तुम्हाला अरे कीर्तन करायचं अपमान अरे करायचा. हा तुम्ही कीर्तन करतोय माहिती आहे ना सांगा महाराज उंच मोठा डोंगर आणि सीतामाई डोंगरावर राम असा बसला असा राम बसला असं ऐकले का? कोणला तुम्हाला अरे सांगू तू राहिला का आम्ही राहिलो राम असा बसला कळत नाही का बसला असं चल बसला म्हणते राम असा बसला हा असं बसला सीतावर सीतावर गार 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 हवा हरदार हा कळत काही अक्कल आहे हो ना सांगा ना महाराज सांगा. स्वेटर बिटर आणून द्यायचं तर. ने- आणून देऊ आता पुढले कार्यक्रम आणि मग राम सीताला काय म्हणतो काय म्हणतो अनगार अनगार अन डोंगराची हवा हवा ना बाई. बाईला सोसे नगार, वाटारे, डोंगराची हवा ना बाईला. ए, का?
गॅलन घेणे हातामध्ये घेतले. आणि उभा राहणे हा. आणि मी सांगिन तसं करणे बस ही घेणे हा. आणि याच्या डोक्यामध्ये टाकणे तुला मारलं यानं मारलं मला मारलं याच्या माईला. हा. ओ भाऊ मी मला राग न उठाला काय झालं? अरे आता तू आतला म्हणलं याला माझ्या भावाला आतला फक्त काय करशील आ, काय करशील तुला आहे ना काय करशील ते पोट दुखणार आहे माझ्या उद्या. भावाला पण सांगतो. याला मारलं माग वळ. मागे सरक. हा. मागे सर. हो. साधे दादा नाही आम्ही शिशे कापू दादा आहे. आपली चव घालतो का माझ्या भावाला मारलं मारून पाहतो आता याला घेऊन आला का? मारून पाहतो फक्त याला फक्त हात आता याला घेऊन. करून पहा फक्त. याला हात लावल्यावर काय करशील? हातात गाडी येते निघून. अरे मा दुसरा भाऊ घेऊन ये. भाऊ हा. तो माझा. आज किती भाऊ आहे तुला तुला योग्य वाटलं का? हा सारे टेम्पो वर गबळा घेऊन आला का काय? तुम्ही काय करा माहितीये का काय झालं याच्या एका भावाला मारू नका मग रे या ना अंडर पॅन्टीच घालेलं नाही मारलं अरे ऐक तू तू थांब जरा सर. तू फक्त आहे ना भाऊ. ह्यो मोठा दादा आणि थांब तू थांब. तू फक्त